नमस्कार. काही जे विद्यार्थी मित्र होते, काही जे गुरुजी लोक होते आणि विशेषतः मॅडम लोक म्हणत की गुरुजी तुम्ही मराठीच्या PYQ घ्या. PYQ मध्ये काय होऊन जाईल, तर सर्वचे सर्व प्रश्न कसे येतात ते आपल्याला माहीत होऊन जाईल. म्हणून आपण आज काय केलेलं आहे, 2018चा PYQ घेतलेला आहे. जे मराठी जो काही आपला विषय आहे त्या मराठी विषयामध्ये 2018 मध्ये जे प्रश्न आले होते ते आपण आज घेणार आहोत. आणि आलटून पालटून काही प्रश्न काय होत असतात, रिपीट होत असतात. तर आजचा जो व्हिडिओ आहे अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. फक्त व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा. तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे की मोबाईलवर व्हिडिओ जर बघत असाल तर तुम्ही काय करायचं, स्क्रीन आडवी करा जेणेकरून तुम्हाला ओटी गुरुजी स्पष्टपणे दिसतील. आणि ज्या काही लोक काय करत आहेत, स्वयंपाक करता करता, भाजी कापता कापता व्हिडिओ ऐकत आहेत, त्यांनी आवाज वाढवून द्यायची किंवा इयरफोन लावून द्यायचा. तर चला आपण काय करूया, प्रश्नांना सुरुवात करूया. तर हे जे प्रश्न आहेत 30 प्रश्न, 30 पैकी 30 कसे येतात तर आपण बघूया की 2018 मध्ये प्रश्न कसे आलेले होते. तर इथं प्रश्नाची सुरुवात झालेली आहे की वाक्यातील विशेषण कोणते, विशेषण कोणते. मुसळधार पावसाने धरती ओली चिंब झाली, पण शिवारे पाण्याने तुडुंब भरली. आता लक्ष द्यायचं, विशेषण म्हणजे काय, क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतो. तर इथे विशेषण कसा, मुसळधार पावसाने, कशा पावसाने, मुसळधार. तर मुसळधार आपला काय आहे, काय आहे, विशेषण आहे. त्यानंतर धरती ओली चिंब झाली, कशी झाली, ओली चिंब, हा सुद्धा काय आहे, विशेषण आहे. आणि कधी टीटीच्या परीक्षेमध्ये दोन ऑप्शन बरोबर राहत नाही, कोणताही एकच ऑप्शन लिहावं लागते. म्हणजे यावर्षी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी दुसरा किंवा चौथा पर्याय दिलेला होता त्या दोघांनाही पूर्ण गुण मिळाले होते. आता पूर्ण गुण म्हणजे किती, 1 गुण, एका प्रश्नावर 1 गुण असतो. चला ठीक आहे. त्यानंतर खालील वाक्यातील काळ ओळखा. प्रश्न दिलेला आहे म्हणजे वाक्य दिलेलं आहे, मी तुला नेहमी पत्र पाठवीत जाईन. गुरुजी आता भविष्यकाळ आहे की, बरोबर आहे ना. आता भविष्यकाळ पहिल्यामध्येही आहे, दुसऱ्यामध्येही आहे, तिसऱ्यामध्येही आहे, चौथ्यामध्येही आहे. मी तुला पत्र पाठवत जाईन म्हणजे क्रिया काय असेल, सुरूच असेल. आणि जिथं क्रिया सुरूच असेल त्याला आपण काय म्हणतो, रीती म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो, रीती म्हणतो. म्हणजे हा कोणता काळ होईल, रीती भविष्यकाळ होईल. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. पुढला प्रश्न काय दिलेला आहे की पुढील वाक्यात चुकीच्या जागी दिलेले विरामचिन्ह कोणते. चुकीच्या जागी कोणतं दिलेलं आहे, आजोबा राजूला म्हणाला, स्वल्पविराम आलेला आहे, बरोबर आहे. त्यानंतर कॉमा, इन्व्हर्टेड कॉमा आहे, तोही बरोबर आहे. शाब्बास, आता शाब्बास हा काय आहे, उद्गार आहे. म्हणजे इथं काय असायला पाहिजे होता, उद्गारवाचक चिन्ह असायला पाहिजे होता, बरोबर आहे की नाही. मला तुझा अभिमान वाटतो, इथं काय असायला पाहिजे होता, काय असायला पाहिजे होता, पूर्ण विराम असायला पाहिजे होता. पण आता इथं बघा, आपल्यामध्ये स्वल्पविराम, अवतरण चिन्ह, उद्गारवाचक चिन्ह आणि अर्धविराम एवढाच दिलेला आहे. म्हणजे चुकीचा काय झालेला आहे, उद्गारवाचक चिन्ह हा चुकीच्या ठिकाणी दिलेला आहे. तो शाब्बासच्या नंतर द्यायला पाहिजे होता, पण वाटतोच्या नंतर दिलेलं आहे. अगदी सोपे प्रश्न येतात. तुम्हाला असं कधीच करायचं नाही, गुरुजी माझा अभ्यासच नाही झाला जी, कसा करू जी. अरे बाबा, तुम्ही गुरुजी लोक आहात, डीएड केले आहात, बीएड केलेले आहेत, सर्व काही येते. फक्त कसे प्रश्न येतात हे समजून घेणे आपल्याला खूप महत्त्वाचं असते. त्यानंतर पुढला प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणता शब्द उपसर्ग घटित नाही म्हटलेला आहे. आलोक हा एखाद्याचे नाव असू शकतो. आमरण, याच्यामध्ये उपसर्ग आ, मरण, आ जन्म, आ कर्षण. तर आलोक हा याच्यामध्ये उपसर्ग घटित नाही. म्हणजे याचा उत्तर काय येईल, 1 येईल. कारण की कितीतरी विद्यार्थ्यांनी आम्हाला बोलला आहे की गुरुजी तुम्ही जसा शिकवता तसा शिकवा, फक्त वेळ कसा घ्या, कमी घ्या. चला ठीक आहे. त्यानंतर नीर या शब्दाला समानार्थी नसलेला, काय म्हटलेलं आहे, नसलेला शब्द कोणता. काय दिलेलं आहे, नीर या शब्दाला समानार्थी शब्द नसलेला शब्द कोणता. आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे, तोय दिलेला आहे, त्याच्यानंतर जल दिलेला आहे, त्याच्यानंतर जीवन दिलेलं आहे, त्याच्यानंतर दूध दिलेलं आहे. आता ॲक्च्युली इथं काय असायला पाहिजे होता, असलेला असा शब्द असायला पाहिजे होता. इथं नसलेला दिला आहे, पण परीक्षेत असलेला होता आणि याचं उत्तर काय येईल, दूध असा येईल. प्रिंट मिस्टेक झालेली आहे.
त्यानंतर एक आपल्याला कविता दिलेली आहे. आपण बघतो की गद्य म्हणजे ज्याला आपण परिच्छेद म्हणतो किंवा पद्य ज्याला आपण कविता म्हणतो, हे येतात आणि त्याच्यावर 4 ते 5 प्रश्न विचारतात. येतं 36 ते 39 म्हणजे 4 प्रश्न विचारलेले आहेत. आणि पुन्हा सांगतो की गद्य किंवा पद्य सुरू करण्याच्या अगोदर काय करायचे, ते जे प्रश्न दिले म्हणजे 36 ते 39 वाचून घ्यायचे. वेळ कमी लागायला पाहिजे म्हणून मी सध्या प्रश्न तुम्हाला सुरुवातीला वाचून दाखवत नाही. कविता खूप सोपी कविता दिलेली होती सर्वांच्या. पाहिली देखली. ठीक आहे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, हिरव्या पिवळ्या माळावरुनी, सह्याद्रीच्या कड्यावरुनी, छातीसाठी ढाल घ्यावी, वेड्या पिशा ढगांकडून वेडे पिसे आकार घ्यावे, रक्तामधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे, उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी, भरलेल्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात द्यावे. ही कविता दिलेली आहे. आता आपण याच्यावरचे काय बघूया, प्रश्न बघूया. आपण प्रश्न काय दिलेला आहे. कवी तुकोबाची माळ कोणाकडून घ्यायला सांगत आहे. भीमतळीकडून, भीम या व्यक्तीकडून, भीमा नदीकडून की गावकऱ्याकडून. आता सांगा इथे काय दिलेलं आहे. माळ कोणती, तुकोबाची माळ कोणाकडून, भीमा नदीकडून असं कवितेमध्ये स्पष्ट उल्लेख आहे. त्यानंतर कवितेमधील कोणता पर्याय कवितेमधील विशेष्य नाही. आता इथं लक्ष द्यायचे, विशेष्य म्हणजे काय हे समजणे अगदी आवश्यक आहे. तर विशेष्य म्हणजे ज्या शब्दाबद्दल आपण अधिक माहिती देतो. काय, ज्या शब्दाबद्दल आपण अधिक माहिती देतो त्याला आपण विशेष्य असे म्हणतो. उदाहरणार्थ आपण एक उदाहरण घेऊया. लिहित जमेल, जमेल ती जमते, सुंदर आणि त्याच्यानंतर घेऊया आपण फूल, सुंदर फूल. तर याच्यामध्ये बघायचं, सुंदर फूलमध्ये सुंदर काय आहे, सुंदर काय आहे, विशेषण आहे. आणि कोणाबद्दल माहिती सांगितलेली आहे, फूल. म्हणजे फूल काय होईल, विशेष्य होईल, आणि सुंदर काय होईल, विशेषण होईल. तसं याच्यामध्ये विशेष्य नाही असं म्हटलेलं आहे. म्हणजे कोणाबद्दल जास्त माहिती सांगितलेली नाही. तर ही जर तुम्ही जर कविता बघितलं तर ढालबद्दल जास्त माहिती सांगितली नाही, माळबद्दल माहिती सांगितलेली आहे, आकारबद्दल माहिती सांगितलेली आहे, आयाळबद्दल माहिती सांगितलेली आहे या कवितेमध्ये, पण ढालबद्दल माहिती सांगितलेली नाही. म्हणजे विशेष्य कोणता नाही, ढाल हा आपला काय होईल, बरोबर उत्तर होईल. मास्त्रीबाई बरोबर आहे ना. ठीक आहे जी. त्यानंतर देणाऱ्याचे हात घ्यावे, देणाऱ्याचे हात घ्यावे असे कवी म्हणतात, याचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता. आता इथं पहिला काय दिलेला आहे, ऑप्शन दिलेला आहे. काय, दान करण्याची वृत्ती आपल्याकडे घ्यावी. बरोबर वाटते गुरुजी, टिक करून ठेवूया. समोरच्या व्यक्तीचे खरे हात घ्यावे. ये हात मुझे दे दे ठाकूर असं होईल का, नाही. हा तर बरोबर नाही वाटत जी. लोकांना मदतीचा हात द्यावा, देणाऱ्याचे हात घ्यावे. देणाऱ्याचे म्हणजे लोकांना मदतीचा हात द्यावा हाही होणार नाही. आणि मन भरेपर्यंत दान घेत राहावे असंही म्हटलेलं नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 1 त्याच्या होईल, बरोबर उत्तर होईल. हाचा अर्थ काय आहे, अभिप्रेत आहे. म्हणजे दान करण्याची वृत्ती आपणाकडे घ्यावी. त्याच्यासाठीच कवीने म्हटलेलं आहे, देणाऱ्याचे हात घ्यावे. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे कवितेवरचा. पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आलेलं नाही. जलद, अर्णव, उत्तर आणि कर. आता जलद म्हणजे वेगवान, वाऱ्याविषयी बोललेला आहे. अर्णव म्हणजे समुद्र किंवा सागर, तोही आलेला आहे. त्याच्यानंतर उत्तर म्हणजे उत्तरच होते, याच्याबद्दल काहीच सांगितलं नाही, किंवा दिशा याच्याबद्दल सांगितलं नाही. आणि कर म्हणजे हात घ्यावे सांगितलंच आहे. म्हणजे कोणाबद्दल या कवितेत आलेलं नाही आहे, उत्तर या शब्दाबद्दल काहीही शब्द किंवा वर्णन या कवितेत आलेलं नाही. त्यानंतर आपण पुढील प्रश्न बघूया. पुढील प्रश्न काय म्हणतो, पुढीलपैकी अशुद्ध शब्द कोणता. परीक्षा असंच लिहितात का गुरुजी, होजी परीक्षा असंच लिहितात. शिक्षण असंच लिहितात. उपहारगृह असंच लिहितात. पण आशीर्वादचा जो सी असते
तो काय असते जी मोठा असते, म्हणजे हा काय आहे अशुद्ध शब्द आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 याच्या बरोबर उत्तर होईल. त्यानंतर पुढील पैकी वेगळ्या अर्थाचा शब्द कोणता? वेगळा अर्थ सविता, चपला, सौदामिनी, विद्युत. याच्यामध्ये बघायचं चपला, विद्युत आणि सौदामिनी यांचा अर्थ काय होते? वीज होते. वीज काय होते? वीज होते. पण जो काही सविता हा जो शब्द आलेला आहे त्याला सूर्य, भास्कर, रवी, आदित्य, दिनकर असे शब्द येतात, म्हणजे वेगळा अर्थाचा शब्द कोणता होईल? सविता होईल. ठीक आहे. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, 30 प्रश्न असतात. 30 प्रश्न सोडवायला आपल्याला विचार करून सोडवायला 30 मिनिटे लागतात. आता ओटी गुरुजी तुम्हाला 30 प्रश्न 10 मिनिटात कसे सांगून देतील जी? म्हणजे तुम्हाला 20 ते 25 मिनिटाचा व्हिडिओ बघावंच लागेल, है ना? तरी पण आपली स्पीड काय ठीकठाक आहे. तरी पण तुम्ही मला कमेंट्स करून सांगायचं बरोबर आहे, अजून जास्त डिस्क्रिप्शन करा आणि ओके करून टाकायचं. ठीक आहे. देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या आशुतोषला सर्वांनी प्रणाम केला. वाक्यातील अधोरेखित शब्दसमूहाबद्दल अचूक शब्द लिहा. आता बघा इथं देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या एवढा अधोरेखित केलेला आहे. आशुतोषला सर्वांनी प्रणाम केला. या सर्वांसाठी देशासाठी प्राणार्पण करणाऱ्याला काय म्हणतो? त्यासाठी एकच शब्द सांगा म्हणतो. त्याच्यासाठी देशप्रेमी म्हणतो का? कार्यतत्पर म्हणतो का? हुतात्मा म्हणतो का? क्रांतिकारक म्हणतो का? तर देशासाठी प्राणार्पण करणारा आपण हुतात्मा म्हणतो, म्हणजे हुतात्मा आपला बरोबर उत्तर येईल. त्यानंतर पुढला प्रश्न घेऊया. सर्वच कलाकारांचा अप्रतिम अभिनय पाहून प्रेक्षकांचे रिकामी जागा. याच्यामध्ये योग्य वाक्प्रचार कोणता म्हणते? तर सर्वच कलाकारांचे अप्रतिम अभिनय पाहून प्रेक्षकांचे काय होतील? डोळे येतील, म्हणजे डोळे येणे, डोळे निवणे, डोळे भिडणे की डोळे लागणे. आता लक्ष द्यायचं, डोळे लागणे म्हणजे झोप लागणे, है ना? डोळे भिडणे म्हणजे लडका लडकी, ठीक आहे, जाऊ द्यायचं. डोळे येणे आपण म्हणत नाही, डोळे निवणे. आता डोळे निवणे म्हणजे काय होते? तृप्त होणे. तर सर्वच कलाकारांचे अप्रतिम अभिनय पाहून आपण तृप्त झालो, त्याला आपण म्हणतो माझे डोळे निवले. ठीक आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 याचा काय असेल? बरोबर उत्तर असेल. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. काय आहे पुढला प्रश्न? खालील वाक्यातील अव्ययाचा प्रकार कोणता? खालील वाक्यातील अव्ययाचा प्रकार कोणता? आता इथं लक्ष द्यायचं, अर्जुन नेहमीच मदत करण्यास तयार होता. अर्जुन नेहमीच मदत करण्यास तयार होता. मदत करत असे पण कसा? नेहमीच, म्हणजे काय आहे? क्रिया विशेषण अव्यय आहे. पर्याय क्रमांक 4 त्याच्या बरोबर उत्तर येईल. त्यानंतर अनियमित पाणी पुरवठ्याबाबत महानगरपालिकेला लिहिलेले पत्र कोणत्या प्रकारचे पत्र असेल? पाणी पुरवठा कसा आहे? अनियमित आहे, तर तो आवेदन पत्र तर होणार नाही, कारण की ऑलरेडी पाणी पुरवठा सर्व काही पाईपलाईन आलेली आहे. मागणी पत्रही होणार नाही, तर काय होईल? अजी पाणी नाही येत जी, तर आपण काय करूया? तक्रार करूया. तक्रार अर्ज होईल, विनंती अर्ज सुद्धा होणार नाही. जेव्हा एखादी गोष्ट होत नाही बरोबर, तर आपण काय करतो? तक्रार करतो, म्हणजे तक्रार अर्ज होईल. त्यानंतर पुढील पैकी कोणाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही असं म्हटलेलं आहे. तर इथं भालचंद्र नेमाडे यांना सुद्धा ज्ञानपीठ मिळालेला आहे. वि स खांडेकर यांना सुद्धा ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. वि वा शिरवाडकर, विष्णू वामन शिरवाडकर यांना सुद्धा ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. पण पु ल देशपांडे यांना मात्र ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर उत्तर येईल. पुढला प्रश्न आहे, मराठी भाषेचे आद्य कवी कोणाला म्हणतात? हा पाठांतर करण्यावाला प्रश्न आहे. तर मुकुंदराज, कोणाला? मुकुंदराज यांना मराठी भाषेचे आद्य कवी असे म्हटले जाते. पाठ करून टाका ताई. त्यानंतर पुढला प्रश्न आपण बघूया. पुढला प्रश्न काय म्हणतो की खालीलपैकी कोणता शब्द पुल्लिंगी आणि नपुंसकलिंगी मध्ये बदलत नाही. पुल्लिंगीमध्ये आणि नपुंसकलिंगीमध्येही काय राहील? सेम राहील. तर आता आपण इथं काय करूया? आपण प्रश्न बघूया, ऑप्शन बघूया. वाघ पुल्लिंग काय होईल? तो वाघ. नपुंसकलिंग ते वाघ, आपण असं म्हणत नाही. हरिण तो हरिण
ते हरिण आपण म्हणतो. त्यानंतर हत्ती, 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 तो, ती, हत्तीच्या हत्तीन होऊन जाते, वाघच्या वाघीन होऊन जातो, बरोबर आहे की नाही. आणि ससा जो असतो, ससा, त्याला ससायला जर आपण काय केलं, पुल्लिंगी शब्द केला तर सुसट म्हणतो आपण. सस्याला पुल्लिंगीमध्ये काय म्हणतो, सुसट म्हणतो. आणि जर त्याचा नपुसक लिंगी केला तर तो पिल्लू होऊन जातो. म्हणजे हाही नाही, म्हणजे हरिण हा शब्द काय होईल, बरोबर होईल. त्यानंतर आनंद घन या नावाने ओळखली जाणारी व्यक्ती पुढीलपैकी कोणती. आनंद घन हे कोणाला म्हटले जाते, लता मंगेशकर दीदींना म्हटले जाते. लता मंगेशकर ताईला आनंद घन या नावाने ओळखले जाते. त्यानंतर दिलेलं आहे, पुढीलपैकी कोणत्या वर्णाला महाप्राण वर्ण असे म्हणतात. आता तुम्ही म्हणाल गुरुजी महाप्राण वर्ण म्हणजे काय. आता उच्चार करताना जेव्हा आपण जास्तीत जास्त आपल्याला प्राणवायू सोडावं लागते, प्राणवायू सोडावं लागते म्हणजे श्वास घ्यावा लागते, श्वास सोडावं लागते, त्याला आपण काय म्हणतो, महाप्राण वर्ण असे म्हणतो. आणि मराठीमध्ये महाप्राण वर्ण कोणकोणते आहेत, ख, छ, झ, ठ, ड, घ, त्याच्यानंतर फ, भ, हे सर्व काय आहेत, महाप्राण वर्ण आहेत. मी सांगितलेले सर्व याच्यामध्ये काय, घ हा शब्द काय येईल, महाप्राण वर्णामध्ये येते. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपला काय असेल, बरोबर उत्तर असेल. त्यानंतर पुन्हा आपला उतारा दिलेला आहे, पण इथं गद्य दिलेला आहे. आता काय म्हटलं आहे, 51 ते काय झालं जी, 51 ते 54 याच्यामध्ये सुद्धा प्रश्न अगोदर वाचून घ्यायचं. अर्थ म्हणजे पैसा, पैशाने माणसाचे सारे जीवन व्यापून टाकले आहे. या पैशाचे एक शास्त्र असते अर्थशास्त्र. ॲडम स्मिथ हे एक अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांनी वेल्थ ऑफ नेशन नावाचा एक ग्रंथ व्यापारी दृष्टिकोनातून लिहिला. उद्योगधंदा आणि व्यापार चालविण्याचे पैसा हे एक साधन आहे. व्यापारासाठी उत्पादन वाढ हे एक महत्त्वाचे साधन आहे. आर्थिक व्यवहारासंबंधी ॲडम स्मिथ यांनी काही सूत्रे सांगितली आहेत. काही ठराविक काळ गेल्याशिवाय पैसा मिळत नाही. त्यासाठी काळ, काम, वेग यांचे प्रमाणही विचारात घ्यावे लागते. पैशांची गुंतवणूक ही महत्त्वाची बाब असते. ही गुंतवणूक कशी करायची याचेही नियोजन करणे महत्त्वाचे असते. पैसा मिळवताना वेळेचा विचार फार महत्त्वाचा असतो. व्यापारात जाचक बंधने नसली तर व्यापाराची उत्तम वाढ होऊ शकते. जाचक बंधने म्हणजे फालतूची बंधने, ठीक आहे. एखाद्याने धाडसाने व्यापार सुरू केला तर हा व्यापार संरक्षित व्यापारापेक्षा अधिक यशस्वी ठरू शकतो. स्मिथ यांच्या ग्रंथातील तत्वानुसार कामाचे विभाजन, पैसा, किमती, रोजचे वेतन, विभाजनाचे तत्व इत्यादी बाबींवर विचार सुरू झाला. अनेक विचारवंत आणि युरोपीय देशांनी या अर्थशास्त्रीय सूत्रांचा बारीक अभ्यास केला आणि मग यातूनच भांडवलशाही समाज रचनेचा पाया घातला गेला. आता आपण उतारा बघूया. उतार्यामध्ये काय दिलेलं आहे, उतारामध्ये काय दिलेलं आहे की उतार्यानुसार पुढीलपैकी अयोग्य विधान कोणते, म्हणजे कोणते विधान उतार्यात आलेलं नाही हे आपण बघूया आपण. तर इथं पहिला दिलेला आहे की अयोग्य विधान म्हटलेलं आहे. व्यापारासाठी उत्पादन वाढ हे महत्त्वाचे साधन आहे, हे तर योग्य विधान आहे असं म्हटलेलं पण आहे. पैशाचे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र हे सुद्धा म्हटलेलं आहे. पैसा मिळवताना वेळेचा विचार हा महत्त्वाचा असतो हे सुद्धा म्हटलेलं आहे. धाडसाने सुरू केलेला व्यापार घातक असतो असं म्हटलेलं नाही, तर तो काय फायद्याचे असतो असं म्हटलेलं आहे. म्हणजे हा पर्याय क्रमांक 4 आपला काय होईल, अयोग्य विधान होईल. त्यानंतर पुढला प्रश्न बघूया आपण. स्मिथ यांनी वेल्थ ऑफ नेशन हा ग्रंथ लिहिण्याचा दृष्टिकोन कोणता होता. मानवीय दृष्टिकोन होता, धार्मिक दृष्टिकोन होता, व्यापारी दृष्टिकोन होता की राजकीय दृष्टिकोन होता. गुरुजी व्यापारी दृष्टिकोन होता. व्यापारी दृष्टिकोन हा त्याचा काय असेल, बरोबर उत्तर असेल. त्यानंतर पुढला प्रश्न आपण बघूया. व्यापार वृद्धीसाठी महत्त्वाची नसलेली, जी महत्त्वाची नाही आहे, खालीलपैकी बाब कोणती. जाचक बंधने, पैशाची गुंतवणूक, वेळेचा विचार, काळ, काम, वेग यांचे प्रमाण. तर महत्त्वाचं काय नसते, जाचक बंधने, फालतूची बंधने हे व्यापारासाठी महत्त्वाची नसतात असं आलेलं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 याच्या काय होईल, बरोबर उत्तर होईल. त्यानंतर पुढला आपण प्रश्न बघूया. पुढला प्रश्न काय म्हणत आहे, भांडवलशाही समाजरचनेचा पाया घातला गेला या मागचे मुख्य कारण म्हणजे काय. काय कारण होते भांडवलशाही समाजरचनेचा पाया घातला गेला, तर याचे मुख्य कारण
काय होते. तर आपण बघूया. पैशाचे महत्त्व वाढले, हा नव्हता. उत्पादन वाढ मोठ्या प्रमाणावर होऊ लागली, हेही नव्हता. स्मिथ यांच्या अर्थशास्त्रीय सूत्रांचा अभ्यास असंच कुठे दिलेला आहे, पॅराग्राफमध्ये दिलेला आहे. ॲडम स्मिथ हे एक अर्थशास्त्रज्ञ होते, हे सुद्धा त्याच्या महत्त्वाचा उद्देश नाही किंवा कारण नाही. पर्याय क्रमांक 3 त्याच्या काय होईल, बरोबर उत्तर होईल. त्यानंतर अतिशय सोपा प्रश्न आलेला आहे. आस्था या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता? आस्था, अनास्था. आस्थाचा काय होईल, अनास्था. असे सोपे प्रश्न सुद्धा येतात आणि ऑलरेडी आपण PYQ बघणार आहोत. असे येतील असं नाही, असे आलेले आहेत आणि हे काय होत असतात, रिपीट होत असतात. ठीक आहे. त्यानंतर पुढीलपैकी आज्ञार्थी वाक्य कोणते? यास्मिन तुझी वही संजनाला दे पाहू, होजी आज्ञा दिसून राहिली गुरुजी. ठीक आहे. यंदाप्रमाणे पुढील वर्षी देखील वरुण राजाची कृपा व्हावी, हे आज्ञा नाहीये. छे करणारच नाही मी, ही तर आज्ञा आहेच नाही. आणि गरजेल तो पडेल काय, हे विधान आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 त्याच्या काय होईल, बरोबर उत्तर होईल. त्यानंतर पुढले फक्त 4 प्रश्न दिलेले आहेत. पुढील फक्त 4 प्रश्न दिलेले आहेत, आपण बघून घेऊया. पुढीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्दाचा पर्याय कोणता? खते हा एकवचनी नाही आहे, तर खत हा काय आहे, एकवचनी शब्द आहे. शेते हा एकवचनी नाही आहे आणि आपल्याला एकवचनी विचारले म्हणजे पहिला होणार नाही. शेते त्याच्या काय होते, शेत. शेत हे काय आहे, एकवचनी आहे म्हणजे हा सुद्धा होणार नाही. पोते हा एकवचनी आहे, त्याच्या अनेकवचनी होते पोती. काय होते, पोती. म्हणजे हा एकवचनी दिसत आहे. दाते होत नाही तर त्याच्या दात होते. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हा एकवचनी पर्यायाचा शब्द आहे. त्यानंतर वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. ताप उतरल्यामुळे ऋतुजाला आता चालवते. ताप उतरल्यामुळे ऋतुजाला आता चालवते. अगोदर चालवत नव्हते पण आता चालवते. हा शक्य क्रियापदाचा प्रकार आहे. आपण मागचे व्हिडिओ तुम्ही बघा आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. जर तुम्हाला सबस्क्राईब जर केलं तर त्याच्यामध्ये प्लेलिस्ट तुम्हाला मिळेल आणि तिथं TET CET बघायच्या गुरुजी, OT गुरुजीने 3-4 वर्षात काय काय घोडे लावले आहेत, ते तुम्हाला सर्व दिसेल. जवळजवळ 300च्या वर व्हिडिओ तुम्हाला TET वर मिळतील. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये आम्ही वाक्याचे प्रकार सुद्धा आपण काय केलेले आहेत, शिकवलेले आहेत. पण आपण थोडक्यात सांगूया. पुढला प्रश्न घेऊया. चौकटीतील अक्षरांपासून योग्य मन तयार केल्यास त्यातील कोणत्या प्रकारच्या क्रमांकापासून राजा या नामाचे विरुद्धार्थी शब्द मिळेल? आता इथं लक्षात द्यायचं, ज्यावेळेस हे आलेलं होते ह्या शब्दातले काही शब्द प्रिंट मिस्टेक झाली असेल, याच्यापासून योग्य मनच होत नव्हती. त्यामुळे याचं उत्तर कोणी काही लिहिलं तरी त्याला काय मिळाले होते, मार्क्स मिळाले होते. त्यापैकी आपण शेवटचा प्रश्न बघूया. जो जे वांचूल तो ते लावो प्राणीजात अधोरेखित शब्दाचा प्रकार कोणता? आता तुम्हाला गुरुजी अधोरेखित नाही केले ना, जी तुम्ही हा त्या परीक्षेमध्ये सुद्धा अधोरेखित केला नव्हता, म्हणून याला सुद्धा त्या परीक्षेमध्ये कोणताही लिहिला तरी त्याला काय मिळाले होते, गुण मिळाले होते. सांगायचा अर्थ असा की तुम्ही सर्वच प्रश्न सोडवा, कारण की निगेटिव्ह मार्किंग तर आहेच नाही. समजा एखाद्या प्रश्नच चुकला तर तुम्हाला काय मिळेल, मार्क्स सुद्धा मिळतील. सध्या इथंच थांबतो. नमस्कार.